संग्राम जगताप यांना आता पक्षानंच नोटीस पाठवली असल्याचं कळतंय। याशिवाय वादग्रस्त विधानांबाबत खुलासा करण्याबाबत पक्षाकडून ही नोटीस आहे। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता ही नोटीस बजावलेली आहे। संग्राम जगताप यांनी एक विधान केलेलं होतं, दिवाळीची खरेदी केवळ हिंदूंकडूनच करा असं त्यांनी म्हटलेलं। दरम्यान संग्राम जगताप हे नेमकं काय म्हणाले होते, त्यांचं विधान काय आहे पाहूया। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील इथं आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करल, जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करल ते एक लक्षात घ्या, तर ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। नाहीतर काय कोणतरी दाऱ्या कुरवळतो ते सांगाल असं काही नसतं, ते खोटं असतं। पण आपल्याच खरेदीतनं आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने समाजामध्ये करणं गरजेचं आहे।